राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. नमस्कार. सर्वात प्रथम म्हणजे अतुल भगत यांची मी प्रेस नोट पाहिलेली आहे. त्यांनी प्रेस नोट पाठवली ती चुकीची होती. त्यांनी अजूनही ते लेटर हेड जिल्हा प्रमुखचा वापरतात. खऱ्या अर्थाने 1 महिन्यापूर्वी त्यांना जिल्हा प्रमुख या पदाला काढलेलं आहे. त्यामुळे पत्रकार त्यांनी मिसगाईड केलं होतं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की जे महापालिकेच्या बाबतीत झालेलं आहे, तर आपण पाहिलं की महानगरपालिका पनवेल इथे जर का आपण पक्षीय बळाबळ पाहिलं तर जवळजवळ 65 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे होते. कारण सिटिंग 11 आणि शेका पक्षाने जे प्रवेश केले होते असे 65 होते आणि 78 पैकी 65 ज्या वेळेस भाजपाचे होते, त्यानंतर मग जेव्हा महायुतीची चर्चा झाली तर त्या उरलेल्या 13 जागा संदर्भात चर्चा झाली होती आणि मग त्यातून 4 जागा या शिवसेनेला दिलेल्या, 1 राष्ट्रवादीला दिली होती, राष्ट्रवादीला आणि आरपीआयला दिली होती. त्यामुळे जो झाला आणि माझ्या माहितीनुसार या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब होते, आमदार प्रशांत ठाकूर होते, हे चर्चा करत होते. माझ्या माहिती महेंद्र तोरे साहेब या चर्चेमध्ये नव्हते अशी माझी माहिती. अतुल भगतांची काय माहिती ती त्यांनाच माहिती. आणि यावेळेस ज्यावेळेस आणि एकतर महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार असताना महायुती सत्ता महापालिका सुद्धा आली पाहिजे आणि हा निर्णय संपूर्ण आमचे शिवसेनेचे असतील किंवा भाजपचे असतील यांनी घेऊन एकनाथ शिंदे साहेबांकडे तो निर्णय गेला आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आपली महायुती करून घ्यायचे आणि या महायुतीमुळे पनवेल महानगरपालिकेमध्ये 2 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले. आम्ही खातरजमा केली. सर, निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे शिवसेनेचे कुठे नगरसेवक नाहीयेत किंवा पंचायत झडपीला नाहीयेत. उरण महानगरपालिकेमध्ये देखील तो फटका बसलेला आहे शिंदेला. तो फक्त थोड्यांमुळे पडला आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्याबद्दल काय सांगाल? उरण नगरपालिकेमध्ये जर का पाहिलं असेल तर उरण नगरपालिकेमध्ये जी अतुल भगतांनी भूमिका घेतली आणि त्यामुळे तिथे पूर्ण पक्षाची वातावरण झालेली आहे. कारण आपण पाहिलं असेल की आयत्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला कुठली युतीची. कारण आपण राज्यामध्ये महायुतीचं काम करत असताना सर्वप्रथम आपण महायुतीच्या माध्यमातून, कारण शिंदे साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की पहिले महायुती होते का बघा, महायुती झाली तर ठीक आहे, नाही झाली तर आपल्याला स्वतंत्र लढत आहे. पण तिथे कुठल्याही पद्धतीने युतीच्या बाबतीत चर्चा न करता स्वतंत्र निर्णय घेतला आणि उरण नगरपालिकेमध्ये काय परिस्थिती झाली ती आपण पाहिलेली आहे. मी त्यावर काय बोलणार नाही. परंतु आता रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्यावेळेस आमच्या चर्चा सुरू होत्या पण ती वाटाघाटी होत नव्हती आणि मग आम्हाला आदेश आला की तुम्ही फॉर्म भरा म्हणून. आणि फॉर्म भरल्याच्या नंतर, कारण एबी फॉर्मला आम्ही फॉर्म भरले, फॉर्म भरल्याच्या नंतर मग पुन्हा वाटाघाटी सुरू झाली आणि मी त्यावेळेस मला वाटतं आपल्याला सांगितलं होतं, तुम्ही माझी बाईट घेतली होती फॉर्म भरल्याच्या नंतर. मी त्यात म्हटलं होतं की अजून महायुती चर्चा चालू आहे, त्यामुळे काही होऊ शकतो. कारण शेवटी आम्ही केंद्रात एकत्र, राज्यात एकत्र आणि जिल्ह्यात सुद्धा एकत्र राहण्याचं आमचा उद्दिष्ट होता. मुख्य उद्दिष्ट आमचं एकच होता की रायगड जिल्हा परिषदेवरती आम्हाला भगवा फडकवायचा आहे आणि भगवा फडकवायचा असेल तर आम्हाला महायुती केली पाहिजे. आणि या संदर्भामध्ये आमदार महेंद्र तोरे साहेबांच्या, कारण उत्तर रायगड जिल्ह्याचं नेतृत्व हे आमचे आमदार महेंद्र तोरे साहेब करतात. आणि मग आम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर आमदार महेंद्र तोरे साहेब, आमदार महेश बालदी, त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांची चर्चा झाली आणि उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये महायुती करण्याचा निर्णय घेतला. आणि हे होत असताना उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये 22 जिल्हा परिषदेच्या सीट आहेत. मग वाटप कसं करायचं, तर असं ठरलं की जिथे आमदार आहेत तिथल्या सीट त्यांनी लढवायच्या. मग कर्जत विधानसभेमध्ये आमचे महेंद्र तोरे साहेब आमदार, तिथले 8 जिल्हा परिषद संपूर्ण या शिवसेनेत देण्यात आले आणि उरलेल्या 14 जिल्हा परिषद आहेत त्यामध्ये पनवेल आणि उरणमध्ये भाजपाचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांना जागा असं सरळ वाटप करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेही अन्याय होतो का नाही. ज्या उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये जेव्हा युती होते त्यावेळेस संपूर्ण, कारण कर्जत जसं आम्ही इथे 3 जिल्हा परिषद 5 जिल्हा परिषदेचे फॉर्म भरले होते तसे कर्जतमध्ये सुद्धा 3 भरले गेले होते. त्यामुळे अशी वाटाघाटी होऊन त्या निमित्ताने आम्ही एकत्र आलेलो आणि ह्या बाबतीमध्ये मी स्वतः भरतशेठ गोगावले साहेबांची, आमदार महेंद्र तोरे साहेबांची म्हणजे मंत्री महोदयांची पण चर्चा केली आणि आमदार महेंद्र तोरे साहेबांची चर्चा. त्यांनी सांगितले की हो, तुमची उत्तर रायगड जिल्ह्यात महायुती होते त्यामुळे तुम्ही त्यानुसार करा. म्हणजे जे अतुल भगत जे आरोप करतात महेंद्र तोरे आक्षेपाई करतात, आक्षेपोटी आरोप करतात, त्याचा कुठे गेले वर्षभरात आपण जर का कारभार बघितला असेल तर तुम्ही सुद्धा पत्रकार कुठेही शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख असताना कुठेही उपक्रम राबवले गेले नाही, कुठेही पक्ष वाढीसाठी कुठे प्रयत्न केले गेले नाही. अशा पद्धतीने त्यांनी काम केलं असल्यामुळे ते निष्क्रिय होते आणि म्हणून त्यांना पक्षाने त्या पदावर हटवलंय. त्यामुळे आपली निष्क्रियता लपून ठेवण्यासाठी, झाकून ठेवण्यासाठी नेतृत्वावरती जर का तुम्ही आरोप करतात ते चुकीचे आहे. आमदार महेंद्र तोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये निश्चितच शिवसेनाही वाढते. सक्षम उमेदवार हे कामोठे आणि खारघरमध्ये आहेत असं त्यांनी म्हटलं होतं, पण तरी देखील तिकडच्या उमेदवारांना उमेदवारी न देता 2च उमेदवार दिलेले आहेत. जसे सुनील गोवाडी हे देखील जे उबाटा गटात गेलेले आहेत
ते फक्त थोरवेंमुळे गेले असं देखील त्यांनी आरोप केलेला, त्यावर काय सांगा? मी मगाशी सांगितलेलं आहे की माझ्या माहितीनुसार पनवेल महानगरपालिकेचं इलेक्शन मध्ये थोरवे साहेब नव्हतेच, ते नेतृत्व खासदार साहेब करत होते. त्यामुळे हा आरोप निराधार आहे. आणि जागा वाटपामध्ये जसं मी सांगितलं की जर का 65 नगरसेवक भाजपाचे तिथे सिटिंग आहेत आणि उरलेल्या 13 जागांवरती जर का तुम्ही वाटाघाटी करताय, कारण आपल्याला सुद्धा माहिती आहे की गेल्या वेळेस शिवसेना जेव्हा लढली होती, स्वतंत्र लढली होती 2017ला, तेव्हा एकही जागा आलेली नव्हती आणि भाजपा बहुमत झाली होती. त्यामुळे सिटिंगच्या नंतरच तो वाटप होतं आणि त्या वाटपानुसार जो त्यावेळेस निर्णय घेतला गेला असेल, आमदार खासदार साहेब असतील किंवा जिल्हा प्रमुख आमचे रामदास शेवाळे असतील, त्यांनी तो मिळून निर्णय घेतला. त्यामध्ये माझ्या माहितीनुसार महेंद्र थोरवे साहेब कुठेही नव्हते. त्यामुळे थोरवे साहेबांवरती जो आरोप करतात तो चुकीचा आहे. आपली निष्क्रियता गेल्या वर्षभरात आपण कुठल्याही पक्ष, शिवसेनेचा पक्ष कुठे वाढवला नाही, कुठेही मिटिंग घेतलेली नाही, ना जिल्हा परिषद तयारी केली, ना पंचायत समिती तयारी केली, ना नगरपालिकेची तयारी केली. अचानक कुठून तुम्ही फक्त पक्ष करा आणि कार्य करणार नसाल तर तुमची निष्क्रियता आहे. त्या निष्क्रियतेमुळे तुम्हाला बाहेर जावं लागलं आणि कुठेतरी फ्रस्ट्रेट झालेले आहेत ते. त्यांनी सांगितलं की आम्ही 40 जणांनी राजीनामा दिलाय, पण तसं कुठे दिसत नाही. सगळे सोबतच आहेत. म्हणजे जे राजीनामा दिले ते पण आमच्या सोबत पहिल्या दिवसापासून जेव्हा मी जिल्हा प्रमुख झालो ते माझ्यासोबत काम करत, त्यामुळे त्यांच्यासोबत कोणीच नाही. आणि मग कुठेतरी तो राग थोरवे साहेबांवरती काढायचं ते चुकीचं आहे. आपण ज्या एखाद्या पक्षाचं काम करत असताना आपले जे नेतृत्व आहे त्यांना नेतृत्व स्वीकारून आपण पुढे गेलं पाहिजे. नेतृत्वावर आपण जर का शिंतोडे ओरकडणार असाल तर मग तुमचं भवितव्य अधांतरी कुठेतरी वैयक्तिक राग तुमचा असेल तर वैयक्तिक राजकारणामध्ये वैयक्तिक राग चालत नाही. आमदार थोरवे साहेबांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये हा पक्ष वाढतोय आणि निश्चितच आम्ही 2 नंबरचा पक्ष होण्याचा या उत्तर रायगड जिल्ह्यात प्रयत्न करणार. त्यांनी अजून एक आरोप केलेला आहे की थोरवे जे आहे त्या प्रत्यक्षरित्या महेश बालदी यांना निवडणुकीमध्ये त्यांनी पाठिंबा दिलेला आहे किंवा त्यांना सहकार्य करतात असं देखील त्यांनी आरोप केलेला, त्यावर काय सांगा? चुकीचा आरोप आहे. तुम्ही सांगा ना मला, का नगरपालिकेचं इलेक्शन तर अतुल भगत हे लढत होते, काय परिस्थिती झाली तिथे? त्यांच्या नेतृत्वाखाली लढत होते ना. आज बऱ्याच लोकांचे डिपॉझिट जप्त झालाय. म्हणजे आपली डिपॉझिट वाचू शकले नाही. तुम्ही उरणमध्ये राहता, उरणमध्ये आहात आणि उरणचं नेतृत्व तुम्ही सांगता मी करतोय, तर मग तुम्ही काय करताय? मग तिथे महेंद्र थोरवे साहेब आले होते का? तुमच्याकडे तुमची जबाबदारी तुम्ही घेतली होती ना, तिथे त्याच्यानंतर काय कुठे. आणि बघा, महायुतीमध्ये असताना, आज जर का आपण महायुतीमध्ये आहोत तर महायुतीमध्ये असताना एकमेकांशी संबंध असतातच. आणि सरळ जो आहे की आपला फॉर्म्युला काय ठरला होता की जिथे जिथे आमदार आहेत तिथे तिथे तुम्ही त्या जागा वाटप केलं जाईल. त्याला फेवरेबल नाही ना. मग जशा कर्जत विधानसभेमध्ये सुद्धा 8च्या 8 जागा या शिवसेनेला सोडलेत. मग असं म्हणता पाहिजे का तिथे सुद्धा तुम्हाला काय सोडल्या? तर नाही. हा युतीचा जो फॉर्म्युला उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये जो ठरलेला आहे तो असं ठरलं का ज्या विधानसभेमध्ये जे आमदार आहेत त्यांना त्या जिल्हा परिषद सीट सोडण्यात येतात. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, अतुल भगत हे थोडेसे व्हायब्रल झालेले आहेत आणि कुठेतरी त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात त्यांनीच आणलेलं आहे. कारण त्या एखादा पक्षाने त्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर तुम्ही शांत राहायला पाहिजे. जर पक्षाने तुमच्यावर त्यावेळेस जबाबदारी टाकली असती, पण पक्षविरोधी कारभार तुम्ही कराल, पक्षाच्या विरोधात करणार आणि आमदारांच्या जर का विरोध तुम्ही कारभार करणार तर तुम्ही स्वतःहून तुमचं जे राजकीय अस्तित्व तुम्ही धोक्यात आणणार. जिल्हाध्यक्ष पद त्यांच्याकडे काढून घेतल्यामुळे ते असं व्हायचं बोलतात असं तुमचं म्हणणं आहे? निश्चितच ना. नाहीतर काय आरोप करण्याचं काय अधिकार? आधी ते आरोप करत होते का कुठले? जिल्हाध्यक्ष पद का काढलं याचं आपण केलं पाहिजे का? मी वर्षभरात काय काम केलेलं आहे हे बघितलं पाहिजे. आता मी माझ्यावरती पक्षाने जबाबदारी सोपवली. मी सुद्धा जर का वर्षभरामध्ये कालावधी मी सुद्धा पक्ष नाही वळतो, उद्या मला पण काढलं जाईल ना. इथे कोणी कायमस्वरूपी आहे का? पक्ष काय करतो? पक्ष एखादी जबाबदारी काय टाकतो? जर का तुम्ही पक्ष वाढवला तर पक्ष काय काढेल? पक्षाची यंत्रणा राबवली पाहिजे. तुम्ही काहीच करत नाही. तुम्ही फक्त कार्ड घेऊन जर का पुढे जात असाल त्याच्यासाठी पक्ष नाही. पक्ष तुमच्यावरती जिल्ह्याची जबाबदारी ज्यावेळी टाकतो त्यावेळी तुम्ही पक्ष किती वाढवता, किती मिटिंग घेता, काय राबवता, कार्यकर्त्यांशी कसं बोलता, हे सगळं करावं लागतं आणि तर तुमचं नेतृत्व सिद्ध होतं. तुम्ही नेतृत्व सिद्ध करण्यामध्ये अपयशी ठरलेलात आणि तुमच्या अपयशाचं खापर जर का तुम्ही आमदार थोरवे साहेबांवरती सोपवत असाल तर तेवढी तुमची लायकी नाही थोरवे साहेबांवरती बोलण्याची. त्याच्या जर का थोरवे साहेबांवर जर आरोप कराल तर त्याच्यावरती उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. त्यामुळे तुम्ही आता आवर्त घ्या. ज्यांनी आरोप केले, ज्यांचं निलंबन पक्षाने केलंय त्यांना पूर्व संधी दिली जाईल का पुन्हा निलंबन कायम राहील? काय आपल्यात जर का सुधारणा झाली तर निश्चित होईल. का आपण चूक केली ही जर का जाणवतच नसेल तर मग त्याला काय पर्याय नाही. त्यामुळे पक्ष वरिष्ठ जे निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही राहणार. कारण पक्षाची एक शिस्त आहे. तुम्हाला जे काय अंतर्गत असेल तुम्ही आपापसात चर्चा केली पाहिजे. तुम्ही जेव्हा समाज माध्यमावर जाता त्यावेळेस ही विषय वैयक्तिक राहत नाही. मग तुम्ही कुठेतरी बंडखोरी करता आणि बंडखोरी केली आणि चुकीच्या पद्धतीची बंडखोरी तर का महायुती झालेली आहे.
उत्तर रायगड जिल्ह्याचं जर का पुणे माहिती ऑफिशियल झालेलं असताना तुम्ही जर का असं करताय आणि आता कुठेतरी झाल्याच्या नंतर तुम्ही त्या युतीमध्ये जर का खोडा घालत असाल तर नाही, कारण आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या शिवतीर्थावरती रायगड जिल्हा परिषद भगवा फडकावायचा आणि त्यासाठी आम्हाला महायुती एकत्रित भगवा फडकेल ही अपेक्षा आहे.